एक विचार करा, आपल्या हातातून फोन पडला आणि त्याची स्क्रीन फुटली. मनात एकदम धस्स होतं नाही का? पण आपल्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपला वेळ जेव्हा असाच तुटतो, वाया जातो, तेव्हा आपल्याला तितकी काळजी वाटते का? चला आज याच विषयावर बोलूया. कल्पना करा, आपला नवीन फोन हातातून सटकला आणि स्क्रीनवर मोठा तडा गेला. काय वाटतं? लगेच चिंता वाटते. आपली सगळी महत्त्वाची कामं जणू थांबून जातात आणि आपण धावपळ करतो तो दुरुस्त करायला. पण आपण कधी हा विचार केलाय का की जेवढी चिंता आपल्याला त्या तुटलेल्या स्क्रीनची वाटते तेवढीच आपल्या वाया जाणाऱ्या वेळेची वाटते का? दिवसाचे तासच्या तास निघून जातात पण आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही. आपण नेहमी म्हणतो की वेळच नाही, पण जो वेळ आहे त्याचा आपण खरंच आदर करतो का? आज आपण हेच समजून घेणार आहोत की आपल्या मनाला योग्य ट्रेनिंग देऊन वेळेचा सर्वोत्तम वापर कसा करायचा. वेळ ही एक अशी गोष्ट आहे ना जी सगळ्यांना सारखी मिळते. म्हणजे बघा, रोज सकाळी आपल्या सगळ्यांच्या खात्यात 24 तास जमा होतात. आता ते वापरायचे कसे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. मग प्रश्न हा आहे की या वेळेवर नियंत्रण मिळवायचं कसं? आईन्स्टाईनने म्हटल्याप्रमाणे कोणत्याही समस्येवर उपाय शोधायचा असेल तर आपल्याला एक लेवलवर जाऊन विचार करावा लागतो. आणि वेळेच्या बाबतीत ती वरची लेवल आहे आपलं मन. खरं तर वेळेपेक्षाही जास्त शक्तिशाली आहे आपलं मन. त्यामुळेच वेळेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी मनावर नियंत्रण मिळवावं लागेल. बरं, मग मनावर नियंत्रण मिळवायचं कसं? यासाठी 3 महत्त्वाचे स्तंभ आहेत: एकाग्रता, उद्देश आणि शिस्त. चला एक एक करून या सगळ्यांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. एकाग्रता ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. जेव्हा आपलं मन पूर्णपणे एकाच गोष्टीवर केंद्रित असतं तेव्हा अवघडातलं अवघड काम सुद्धा अगदी सोपं वाटायला लागतं. ह्यासाठी एक खूप सोपी पद्धत आहे. तिला म्हणतात काउंट फोकस टाइम. म्हणजे काय? तर काम करताना आपलं मन किती वेळ भरकटत नाही हे फक्त मोजायचं. सुरुवातीला कदाचित 5 मिनिटं असेल, पण सरावाने हाच वेळ आपण 20 मिनिटांपर्यंत सहज वाढवू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जे.के. रोलिंग. एकदा त्या ट्रेनने प्रवास करत होत्या आणि ट्रेन 4 तास लेट झाली. पण त्याच प्रवासात त्यांना हॅरी पॉटरची कल्पना सुचली आणि त्या इतक्या एकाग्र झाल्या की त्या एका कल्पनेतून त्यांनी एक संपूर्ण जादुई जग निर्माण केलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं लक्ष विचलित होत नाही, ते मुद्दाम चोरलं जातं. या जाहिराती, सोशल मीडियावरचं ते कधीही न संपणारं स्क्रोलिंग आणि गेम्स, या सगळ्या गोष्टी आपलं लक्ष वेधून घेण्यासाठीच बनवल्या आहेत. आपला वेळ आणि लक्ष हीच त्यांची कमाई आहे. आता दुसऱ्या स्तंभाबद्दल बोलूया, उद्देश. विचार करा की आपण एका खूप महत्त्वाच्या मिशनवर असलेले सैनिक आहात. अशा वेळी मोकळा वेळ किंवा टाइमपास असे शब्द तरी डोक्यात येतील का? नाही, कारण प्रत्येक क्षणाला एक उद्देश असतो. मोकळा वेळ ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. हा विचार आपल्या वेळेची किंमत कमी करतो. या उलट प्रत्येक तासाला जर एक निश्चित उद्देश दिला तर आपली कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढते. प्रसिद्ध यूट्यूबर केसी नाइस्टॅट यांचं उदाहरण घेऊया. त्यांच्या दिवसाच्या प्लॅनमध्ये मोकळा वेळ असा शब्दच नाही. ते आपला पूर्ण दिवस तासांच्या ब्लॉकमध्ये वाटून घेतात. व्यायामासाठी 3 तास, कुटुंबासाठी वेळ, कामासाठी 10-12 तास. प्रत्येक तासाला एक ठरलेलं काम असतं. आणि आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, शिस्त. आपण सगळेच स्वतःला एक खोटं आश्वासन देत असतो, उद्यापासून नक्की करेन. पण खरं सत्य काय आहे माहिती आहे? जे काम आपण आज करत नाही ते उद्याही करणार नाही याची शक्यता 99% असते. कारण उद्या काही जादूने जास्त वेळ मिळणार नाहीये. मग शिस्त लावायची कशी? यासाठी 3 सोपे मार्ग आहेत. पहिलं, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि त्याचा अलार्म लावा. दुसरं, दुसऱ्या दिवशी करायच्या 6 महत्त्वाच्या कामांची यादी आदल्या रात्रीच तयार करा. आणि तिसरं, मोठी सुरुवात करण्याच्या नादात काहीच न करण्यापेक्षा रोज अगदी छोटी का होईना पण सुरुवात करा. सामुराई तत्वज्ञान हेच सांगतं, योद्धा मोठ्या सुरुवातीवर विश्वास ठेवत नाहीत, ते फक्त दररोज सुरुवात करतात. सातत्य हेच यशाचं खरं रहस्य आहे. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एका सोप्या क्रिकेट प्लॅनमध्ये सारांश रूपात बघूया, जेणेकरून ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. तर हा क्रिकेट प्लॅन लक्षात ठेवा. सी, तुमचा फोकस वेळ मोजा. आर, मोकळ्या वेळेत चिंतन करा. आय, लक्ष विचलित करणाऱ्या चोरांकडे दुर्लक्ष करा. सी, प्रत्येक तासासाठी उद्देशाचे ब्लॉक तयार करा. के, कामांना प्राधान्य देऊन अलार्म सेट करा. ई, संध्याकाळीच दुसऱ्या दिवसाच्या कामांची यादी करा. आणि टी, रोज छोटी सुरुवात करा. आता जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारा. कधीतरी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर एखादी VIP गाडी सायरन वाजवत आपल्यापुढून निघून जाते. तेव्हा आपल्याला आपल्या वेळेची किंमत जाणवते, नाही का?
पण तोच आदर, तीच किंमत आपण स्वतःच्या वेळेला देतो का? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपला वेळ कोणत्याही ॲप, व्हिडिओ किंवा न्यूज फीडपेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे. त्याची किंमत ओळखा आणि त्याचा योग्य वापर करा, कारण योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांना यश हे मिळतंच.